होममेड चीज पिझ्झा खूपच छान झालेला आहे. कसा बनवला चला बघूया. खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी गव्हाच्या पिठापासून पिझ्झा बनवलेला आहे. हा पिझ्झा बेस बनवताना घरात जे साहित्य उपलब्ध आहे त्यापासूनच बनवलेला आहे. हा पिझ्झा बेस बनवताना मी ईस्ट व मैद्याचा वापर केलेला नाही आहे. पीठ भिजण्यासाठी इथं मी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये मी मोठे 2 चमचे दही घालते. दही घेताना जास्त आंबट दही घ्यायचं नाही आहे. लहान अर्धी चमची त्यामध्ये मी सोडा टाकला. पाव चमचे मी त्यामध्ये मीठ घातलं. दही चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही ताकही वापरू शकता. दही फेटताना मी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. दही असं फेटून घेतल्यामुळे त्यामधलं सोडा व मीठ चांगलं मिक्स होऊन जाईल. त्यामध्ये मी आता 2 कप गव्हाचं पीठ घालते. जे चपातीला रेग्युलर पीठ आपण वापरतो ना, तेच पीठ मी इथं घेतलेलं आहे. पिठाची कणिक मी आता भिजून घेते. लहान मुलांना पिझ्झा खूपच आवडतो. पण बाजारातील पिझ्झा हा मैद्यापासून बनत असल्यामुळे आपण तो मुलांना देण्यास टाळतो. परंतु हा पिझ्झा गव्हाच्या पिठापासूनच बनलेला आहे. त्यामुळे कधीतरी मुलांना पिझ्झा करून खाऊ घालू शकता. पीठ हे आपल्याला असं सैलसरच भिजून घ्यायचं आहे. पीठ मी 10 मिनिटाकरता झाकून ठेवते. पिझ्झावर टॉपिंग करण्यासाठी इथं मी काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. टमाटे, कांदे व शिमला मिरची मी उभे चिरून घेतलेत. 10 मिनिटं झालेली आहेत व कणिकही आपली छान मुरलेली आहे. भिजलेल्या पिठाचे मी छान मोठे 3 गोळे करून घेते. तुम्ही बघू शकता अशी नरम आपल्याला कणिक हवी आहे. कणिक जेवढी सॉफ्ट तेवढाच पिझ्झा बेस हा आपला छान येईल. कणकेचा एक गोळा घेऊन पीठ लावून छान लाटून घेतला. हा पिझ्झा बेस लाटताना आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. पिझ्झा बेस लाटताना मी थोडा बारीक लाटून घेतलेला आहे. तुम्ही थोडं जाडसरही लाटू शकतात. काट्या चमच्याच्या साहाय्याने पिझ्झा बेसला असे छिद्र पाडून घ्यायचे. जेणेकरून आपण पिझ्झा बेस जेव्हा शेकू ना तेव्हा तो फुगणार नाही. सर्व पिझ्झा बेस मी या पद्धतीनंच लाटून घेते. मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही घरी पिझ्झा करून बघा. खरंच खूप छान होतो. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. गॅसवर मी तवा ठेवला व त्यावर मी पिझ्झा बेस टाकते. तवा चांगला गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करूनच आपल्याला हा पिझ्झा बेस शेकायचा आहे. हा पिझ्झा बेस शेकताना गॅसची फ्लेम आपल्याला अजिबातच मोठी करायची नाही आहे. पिझ्झा बेस शेकताना वेळ थोडा जास्त लागतो. मी दोन्ही बाजूनी पिझ्झा बेस हा शेकून घेते. पिझ्झा बेस शेकण्यासाठी मी थोडं साजूक तूप वापरलेलं आहे. तुम्ही तेल व तूप न वापरताही पिझ्झा बेस शेकू शकता. पिझ्झा बेस हा अशा पद्धतीने शेकून घेतल्यामुळे पिझ्झा बेस हा मधून कच्चा राहत नाही. मी ह्याच पद्धतीनं सर्व पिझ्झा बेस शेकून घेते. इथं मी एका वाटीमध्ये टमाटे केचप घेतलेला आहे. त्यामध्ये मी पाव चमचे मिरे पावडर घालत आहे व पाव चमचे मी चिली फ्लेक्स घालत आहे. इथे माझ्याकडं चीज क्यूब आहेत.
ते मी किसणीनं किसून घेते. तुम्ही चीज स्लाइसही वापरू शकतात. चीज पहिले किसून घेतल्यामुळे पिझ्झा हा पटकन होतो. इथं मी एक पिझ्झा बेस घेतलेला आहे. तुम्ही टमाटे केचपऐवजी पिझ्झा सॉसही लावू शकतात. मी टमाटे केचप हे पिझ्झा बेसवर व्यवस्थित लावून घेते. पिझ्झावर मी आता कांदे, टमाटे व शिमला मिरच्याचं टॉपिंग करते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या त्यावर घालू शकतात. तुमच्याकडे जर स्वीटकॉर्न असेल तर नक्की पिझ्झावर टाका. लहान मुलांना स्वीटकॉर्न खूपच आवडतात. मी कांदे, टमाटे व शिमला मिरच पिझ्झावर टाकून घेतली. पिझ्झावर भाज्यांचं टॉपिंग केल्यावर पिझ्झा किती छान दिसतोय ना. हा पिझ्झा आपण तव्यावर बेक करणार आहोत, त्यामुळे तो खूपच झटपट होतो. पिझ्झावर मी किसलेला चीज टाकून घेते. तुमच्या आवडीप्रमाणे जेवढं चीज तुम्हाला त्यावर टाकायचं तेवढं तुम्ही टाकू शकतात. तुमच्याकडे मिरे पावडर व चिली फ्लेक्स पाहिजे ते असेल तर तुम्हाला बाजारातून सीझनिंग आणायची काहीच गरज नाही. पिझ्झावर मी मिरे पावडर व चिली फ्लेक्स टाकून घेतलं. गॅसवर मी तवा ठेवलेला आहे. तवा चांगला गरम झाला की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची. त्यावर मी पिझ्झा बेक होण्यासाठी ठेवला. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच राहू द्यायची आहे. पिझ्झावर मी 2 मिनिटाकरता झाकण ठेवते. 2 मिनिटं झालेली आहेत. आता मी पिझ्झावरचं झाकण काढून घेते. तुम्ही बघू शकता पिझ्झा आपला किती छान झाला आहे ना. पिझ्झा हा दोन्ही साईडने व्यवस्थित बेक झालेला आहे. बेक झालेला पिझ्झा मी आता पोळपाटावर काढून घेतला. पिझ्झा खूपच छान झालेला आहे. तुम्ही बघू शकता. पिझ्झाचा सुगंध हा पूर्ण घरात दरवळतोय. झटपट होणारा चीज पिझ्झा तयार आहे.